दोन दृश्य आपण पाहतोय। बिबट्याचा कसा हल्ला झाला या पोलीस कर्मचाऱ्यांवर। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत, त्यांच्या हाताला दुखापत झालेली आहे, ते जखमी झालेत। आणि आता हे सगळे पोलीस कर्मचारी जे आहेत किंवा वन विभागाचे अधिकारी जे आहेत ते बाल्कनीमध्ये उभे असताना आपण पाहतोय, आपल्याला पाहायला मिळतंय। आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय बिबट्या जो आहे तो चेंबरमध्ये घुसलेला आहे। सगळ्यात अगोदर त्याची शेपूट दिसली आणि त्यानंतर बिबट्या हा चेंबरमध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर बिबट्या पूर्णपणे बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, जसं आपण दृश्यांमध्ये पाहतोय। प्रयत्न केल्यानंतर पुन्हा एकदा बिबट्या तो चेंबरमध्ये आतमध्ये जाऊन बसलेला आहे। आता हा बिबट्या बाहेर कधी येतो त्याकडे लक्ष असेल आणि त्यानंतर जेव्हा हा बिबट्या बाहेर येईल तेव्हा वन विभाग त्याला पकडण्याचे काटोकाट प्रयत्न करणार आहे, कारण की हा बिबट्या जर निसटला तर तिथे वस्तीचा परिसर आहे, कोणाचा तरी जीवावर बेतू शकतं। पुन्हा एकदा जाते आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडे। शेखर, आपण जर पाहिलं सकाळी दोन दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। सकाळी जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांवर बिबट्यानं झडप घातली त्या पोलिसांची प्रकृती सध्या कशी आहे, काही माहिती मिळते का? श्रद्धा, ज्या पोलिसावरती या बिबट्यानं झडप घातली होती ते पोलीस कर्मचाऱ्यावरती आता उपचार सुरू आहेत। त्यांच्या हाताला जखम झालेली आहे। त्या बिबट्याच्या नख्या ज्या आहेत त्या त्यांच्या बोटाला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता आणि तात्काळच ते त्या ठिकाणाहून रुग्णालयात त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती देखील ठीक असल्याची समजते। मात्र त्यानंतर खबरदारी घेऊन तात्काळच अग्निशमन दलाचे अनेक जवान या ठिकाणी दाखल झाले। जाळ्या ज्या घेणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये बिबट्या फसेल अशा पद्धतीनं त्या जाळ्या देखील घेऊन या ठिकाणी प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मात्र ज्या बिल्डिंग समोरची बिल्डिंगच्या गेट जवळची ही दृश्य ज्याच्या पोलिसावरती हल्ला केलेला आहे त्या गेटच्या अगदी बाजूला असणाऱ्या या चेंबरमध्ये जाऊन आता हा बिबट्या लपलेला आहे। त्याच ठिकाणी तो विसावा घेतोय, कारण या संपूर्ण परिसरामधून कसं बाहेर पडायचं हे त्याला आता सुचत नसल्यामुळं त्याला या चेंबरमध्ये एक शांत ठिकाण वाटत असावं आणि म्हणूनच तो त्या ठिकाणी बसलेला आहे। आणि त्यालाच या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी आता काय नेमकी उपाययोजना करायची हे प्रश्नचिन्ह खरं तर या संपूर्ण प्रशासनासमोर असणार आहे। त्या दृष्टीने आता हे प्रयत्न देखील करताना दिसत आहेत। मात्र सध्याची दृश्य आहे, गेल्या बराच वेळापासून हा बिबट्या त्याच चेंबरमध्ये आहे। त्या चेंबरमधून काही काळापूर्वी आपल्या पुढारीच्या कॅमेरामध्ये देखील डोकावताना दिसलेला आहे। त्यामुळं तो कधी बाहेर येईल आणि त्याला ट्रँक्युलायझर गनच्या माध्यमातून बेशुद्ध करून मग त्याला पकडणं अशी एक प्रोसेस असते, तर ती या ठिकाणी कुठलीही हालचाल सध्या दिसताना पाहायला मिळत नाही आहे। मात्र अग्निशमन दलाची मात्र जवान आणि पोलीस प्रशासन मात्र यातून मोठ्या प्रमाणात दिसताना पाहायला मिळतात।